दोन शब्द चांगले पडतील आणि केव्हा भाल्याचा वाल्मिकी होईल याची गॅरंटी. संतांचा क्षण आणि अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो दादा. संतांचा सण आणि संतांचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो. एक एक कण जे अन्न असतं ना, त्या चिमण्यांना विचारा एका कणाची किंमत काय असते. एका कणाची किंमत काय असते त्या चिमण्यांना विचारा अन्नाच्या कणाची. आणि संतांच्या क्षणाची किंमत काय असते ते कमीत कमी वाल्याला जाऊन विचारा. वाल्याच्या जीवनात नारदाचा सत्संग घडला नसता तर वाल्याचा वाल्मिकी झाला नसता. ही संताची ताकद आहे. संत कृपा झाली इमारत फळा. ऐका मायबाप, एखाद्याकडे तुम्ही जर नोकर राहिला, पगार देऊन तुम्हाला मोकळा करेल, पण कधी स्वतःच्या जवळ घेऊन तुला लेकराचा दर्जा देणार नाही. एखाद्याच्या घरी तुम्ही राहा, नातेवाईक म्हणून राहा, तुमची किंमत वेगळी असेल, त्याची किंमत वेगळी असेल. स्वतःची प्रॉपर्टी तुमच्या नावानं कधी करून देणार कधी करून देणार नाही. पण साधूच्या जवळ जा. माऊली म्हणतात, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, दास्य सकळ. ज्ञानेश्वरी बोलतायत माऊली की साधूची जर सेवा केली, संतांची सेवा जर प्रामाणिकपणे केली तर काय होईल. आपण सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ. काय सांगू तुम्हाला, याच्यापेक्षा मोठं हा जो शंकर कावळे तुमच्या समोर उभा आहे ना दादा, खरंच सांगतो, स्वतःबद्दल काही सांगू नये, पण ही माझ्या गुरुदेवाची कृपा आहे. यह दिव्य दिखाया है जिसने, वो है गुरुदेव की पूर्ण दया. माझ्या गुरुदेव फलारी बाबाची कृपा आहे. त्यावेळेला लोक म्हणत होते की या बाबाचं भागवत आहे, हे पोरग कायले काव काव करून राहिले येतून, असे म्हणत होते तुमच्या गावचे लोक भागवताला आलो तेव्हा. पण बाबाची तब्येत बरी नव्हती. बाबांची तब्येत बरी नव्हती. 2015 25 जानेवारीचा काला होता. म्हणजे 25 जानेवारीचा काला भागवत किती दिवसाला सुरू झाला असेल? 7 दिवस. म्हणजे तिथून 25, 24, 23, 22, 21, 20 आणि 19. 19 जानेवारी 2015 बाबांचं भागवत सुरू झालं. वडसा तालुक्यामध्ये तुळशी हे गाव आहे, जिथून मी आज आलो. त्या तुळशीला दुनेदार बाबा आहेत त्या गावामध्ये भागवतकार. 18 वर्ष दुनेदार बाबाची कथा झाली तिथे. आणि 18 वर्षानंतर 19व्या वर्षी महाराज बदलवले. बाबाजी कथेला गेले. समुदाय जमला. पहिल्या दिवशी कथा झाली रात्रीची. आणि रात्री 10-10:30 वाजता बाबांची तब्येत बिघडली. लघवी रुकली त्यांची. लघवी रुकली. डॉक्टर नागरेकडे हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केल्या गेलं ब्रह्मपुरीला. डॉक्टरनी सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, भागवत करता येणार नाही. 18 वर्षानंतर बुवा पहिला बदलवला बाबाजी. आणि जसा बुवा पहिल्याच दिवशी फेल झाला, लोकांच्या चर्चाईले उदार माय पहिल्यांदा बुवा बदलवला, असं झालं, बुडा मरण तर नाही. लोकांच्या चर्चा म्हणजे मरण तर नाही, बदलवायला नव्हता पाहिजे, मरण तर नाही. कमीत कमी 10 भागवतकरांना बाबाजींनी फोन केला. कोणीही यायला तयार नव्हते. बाबाजी म्हणे आम्ही त्या गावात येत नाही, तुमच्या व्यासपीठावर आम्ही बसू शकत नाही, तुमचं व्यासपीठ आम्ही कसं बसावं, कारण उष्टताट लोकांनी चालत नाही. उष्टताट लोकांना चालत नाही. लोकांना चांगलं पाहिजे. रात्री 1:30 वाजता कोणाला उमरेडला राहत होतो. माझ्या घरात कुणीच नव्हतं, माळकरी कुणीच नव्हतं माझ्या घरात, प्युअर असं होतं. मीही जवळपास सेकंड इयर पर्यंत तसाच होतो. 2004 पर्यंत तसाच होतो. कुणीच माळकरी नव्हतं. बाबांची भागवत कथा गावात झाली. बाबासोबत पेटी वाजवायला जात होतो. 2008 ते 11 डीएड केलं. 2012ला जॉईन झालो उमरेडला शाळेला शिक्षक म्हणून. गरिबीची परिस्थिती आमची. आणि तेवढ्या परिस्थितीमध्ये माझ्या कुटुंबातून पहिला माणूस मी मास्तर म्हणून नोकरीला लागलो. आई वडिलाला आनंद. 2012 ते 15 पर्यंत ड्युटी केली. 15 पर्यंत. आणि बाबांचा रात्री 1:30 वाजता फोन आला. शंकर, म्हणलं काय बाबा, उद्या आपली बॅग घेऊन ये. जसा असेल तसा सकाळी म्हणजे एका ब्रह्मपुरीला मला येऊन भेट, म्हणजे तुला भागवत करायचं आहे. मी म्हणलं बाबा शाळेतून सुट्ट्या भेटत नाही हो, 26 जानेवारी समोर आहे, 26 जानेवारी समोर आहे, सुट्ट्या भेटत नाही बाबा, मला येता येणार नाही. बाबा एकच शब्द बोलले, मी मेल्यावर माझ्या मैत्रीला तर येशील ना रे म्हणे. मी मेल्यावर माझ्या मैत्रीला येशील ना का, पेटवायला येशील ना म्हणे का, तेव्हाही सुट्टी भेटणार नाही म्हणे. शब्द लागले दादा, ते तिथं काळजाला शब्द लागले. रात्रभर झोपलो नाही. सकाळी बॅग उचलली सकाळी बॅग. शाळेत पत्र दिलं, हेडमास्टरला पत्र दिलं. हेडमास्टर म्हणे तुमची शाळा सुटन, आम्ही नोकरीवरून काढून घेऊ तुम्हाला, केंद्र प्रमुखाकडे आम्ही अर्ज देऊ आणि तुम्हाला काढून टाकू इथून.
पण तुम्हाला मी जाता येणार नाही शाळा सोडून. म्हणलं सुटली तरी चालेल, पण माझ्या गुरुंनी मला असं बोललं, मला गेलं पाहिजे मला. गेल्यानंतर बाबांच्या पाया पडलो. बाबांनी डोळ्यातून अश्रू टाकले. म्हणे एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आज पहिल्यांदा कोणत्या तरी गावात गेलो रे म्हणे. व्यासपीठाला बसून देवानं मला व्यासपीठाला नाही बसू दिलं म्हणे. पहिल्याच दिवशी व्यासपीठावरून उतरवलं म्हणे. 10 भागवतकाराला फोन केला रे शंकर म्हणे, पण कोणीच बसायला तयार नाही. कोणी बसलं नाही तर माझं नाव जाईल म्हणे. तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, जाय म्हणे, जाऊन बस, काहीच कमी पडणार नाही. खरंच सांगतोय देवा, काहीच भागवताचा अभ्यास नव्हता, काही नाही. मी शिक्षकी माणूस, शिक्षक, काही अभ्यास नव्हता. पण गुरुजींनी असा कृपेचा हात डोक्यावरती ठेवला. जाऊन बसलो. सुंदर कथा झाली. त्या गावातल्या लोकांनी बाबांच्या समोर जाऊन सांगितलं, बाबा वर्ष 19 सुरू आहे म्हणे भागवताचं. 18 वर्ष जी भागवत कथा मी ऐकली नाही, ती कथा आज म्हणे इथं झाली, तुमच्या पोरानं केली. तुम्ही मोठेपणा माझा सांगत नाही, हे शरीर फक्त तिथं जाऊन बसलं होतं. बोलवून घेणारे बाबाच होते, बोलवून घेणारे बाबाच होते, गुरुजीच होते. असे संत असतात. आणि त्या साधूची एवढी कृपा झाली. त्या वर्षीचे पूर्ण भागवत मी केले. म्हणून तुमच्या इथं आलो ना, त्यावेळेस बाबांची लग्न रुकल्यामुळे डॉक्टरने सांगितलं होतं बोलू नका जास्त. म्हणून बाबा म्हणले का मी व्यासपीठाला बसतो, तू इथं साईडला बस आणि बोलत जा. म्हणून मी बोलत होतो. लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. ज्या दिवशी बापाच्या समोर पोरग बोलत असेल आणि बाप जर आपल्या डोळ्याने पाहत असेल तर बापाला आनंद नाही होणार. मेल्यानंतरची बापाची गुणगान गायण्यापेक्षा जिवंतपणे जर पोरग मोठं झालं तर होईल ना आनंद. आज बाबांच्या कृपेनं जे वाघबाबा आले होते ना, वाघबाबा मोजरीचे सर्वाधिकारी होते. त्या स्टेजला, मोजरीच्या स्टेजला 2 वर्ष जाऊन आलो. ही गुरुजीची कृपा आहे. 2 वर्ष तिथे जाऊन आलो. लाईव्ह कीर्तन होतं, लाखोचा समुदाय होता. आणि तिथं हा पठ्ठा इकडचा जाऊन आलाय. पुण्यापर्यंत आम्ही कथेला गेलो, भागवत कथेला पुण्यापर्यंत. जे व्यासबाबा इथं कथा करून गेले ते आणि मी एका व्यासपीठाला पावडदोंड्याला माझी कथा झाली. अगोदर मोदीच्या जवळ, त्याच्यानंतर यांची झाली कथा. हे सर्व मिळालं, सर्व मिळालं. आज पैसाही मिळतो, पैसा, प्रॉपर्टी सर्व भेटतो. एका शब्दावर आम्हाला कीर्तनाचे 20-25 हजार भेटतात का? आवाज आहे, लोक आवाजाचे लोकांना जेवढ नकली खपत असतं असली खपत देतात लोक पैसे. आता मला सांगा, तुम्ही झोपण्याच्या वेळेचे होतात, पण प्रामाणिकपणे सांगतो गुरुदेवाच्या कृपेनं बरेच लोक झोपले नाही, काही झोपले नव्हते ते जागे झाले. ही देवाची कृपा आहे. तो खूप आहे म्हणतात देवा आम्हाला पैसा नको, कारण पैसा एक दिवस साथ सोडणार आहे. पैसा एक दिवस साथ सोडणार आहे. पैशासाठी लोक मारायला धावणार. तुका म्हणे धन, धनासाठी घेती प्राण. स्वतःची बायको तरी आपली नाही होते, आपली नाही होत बायको. आज बघा, करोडोची प्रॉपर्टी ज्याची असेल त्या माणसाला विष टाकून मारल्या जातं धनासाठी, मारल्या जातं धनासाठी. जे आपण आणलं नाही ना त्या धनासाठी एवढा आटापिटा आहे, एवढा आटापिटा पैशासाठी, पैशासाठी. म्हणून देवा आम्हाला धन नको, मुक्ती पाहिजे. देवा मुक्ती नको रे. मुक्ती भेटली तर तिथे जाऊन बसून तिथं काय भजे काढू, तिथे जाऊन काय भजे काढू काय? इथे आहोत, कमीत कमी इथे आहोत तर कमीत कमी वर्षातून एकदा ह्या बाबाचं दर्शन होतं. 7 दिवस इथं भागवत कथा ऐकायला भेटते. त्याच्यापेक्षा मोठं कुठलं पुण्य पाहिजे का? कुठलं मोठं पुण्य पाहिजे? इथं आम्ही माणसं जरी असलो तरी भागवत ऐकायला भेटते. एखाद्या कीर्तनात जाऊन बसलो तर रामनाम श्रवण होतं. एखाद्या सत्संगात बसलो तर 2 शब्द अमृतासारखे कानात पडतात आणि माणसाचं जीवन बदलून घेतात. देवा नलगे मुक्ती धन संपदा, पण द्यायचं असेल ना बाबा एकच काम कर, संत संगती सदा. काय? संताची संगती, मनोमार्ग गती, आगळावा श्रीपती येणे पाहिजे. ही साधूची कृपा आहे. आज हा का शंकर कावडे उभा आहे ना दादा, ही गुरुजीची कृपा आहे. नाहीतर मला कोण ओळखत होतं? आज गुरुजीच्या सोबत आलो नसतो तर तुम्ही तरी फोन लावला असता गुरुजी आम्हाला? नाही, कुणीच नाही, कोणाचंच नाही. कारण या जगात कुणीच कुणाचं नाही, नाही नाही कुणाचे कोणी नाही, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे,
कोणाचे कोण कोणाचे सगळे सुने, हा? कोणीच कुणाचं नाही. सर्व स्वार्थी स्वार्थी लोक आहेत दादा. हे स्वार्थी जोपर्यंत आहे पैसा तोपर्यंत बहीण म्हणे दादा. हं? जोपर्यंत तुमच्याकडे रक्तशक्ती आहे, बापाची पेन्शन चालू आहे तोपर्यंत पप्पा काय पाहिजे, अंगूर, शेत, केळं. आणि एकदा बापाची पेन्शन बंद होऊन द्या, दूध देणारी गाईला दूध देणं बंद केलं का तिचा ते दररोजची खिलाई असते तेही बंद होत असते, लक्षात ठेवा. स्वार्थपोटी असणारा हा संसार आहे. पण ऐका, संसारातून जरा बाहेर निघा आणि बाहेर निघून राम नामाचं स्मरण करा. समाजासाठी जगा, कधी कुणाच्या अनाथासाठी जगा, अनाथाच्या लेकराचं शिक्षण पूर्ण करा, एखाद्याच्या गरीबाच्या पोरीचं लग्न करून द्या. पैसा तुमच्याकडे भरपूर आहे. तुमचे पोरं तुम्हाला लात मारत, तुमचे पोरं तुम्हाला घराच्या बाहेर काढन, जन्म देणाऱ्या पोरासाठी किती काही करा. पोरगा म्हणते काय करून ठेवलं आमच्यासाठी, पण एखाद्याच्या गरीबाच्या पोराचं शिक्षण करा.